महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक जिला मंडप सज्जाकार, पुष्प सज्जाकार एवं कार्यक्रम संघ के एक प्रतिनिधि मंडल ने कृत्रिम फूलों के उपयोग पर प्रस्तावित प्रतिबंध के संबंध में विधायक को ज्ञापन सौंपा। प्रतिनिधि मंडल में संघ के अध्यक्ष केशव डिंगोरे, उपाध्यक्ष दाऊद कादरी, सचिव सुनील महाले, सहसचिव अनिल अमृतकर, कोषाध्यक्ष मंगेश ढगे, संचार प्रमुख गणेश मटाले, सलाहकार विनोद दरियानी, विशाल बनकर, पुष्प सज्जा विभाग के अध्यक्ष सुभाष नाईकवाडे, उपाध्यक्ष यतीन मंडलिक, प्रकाश सज्जा विभाग के अध्यक्ष पंकज वानी, घोड़ा बग्गी के अध्यक्ष संजय दिंडे, एलईडी वॉल विभाग के अध्यक्ष शिवदेवरे आदि शामिल थे। इस वक्त विधायक देवयानी फरांदे ने कार्रवाई करने का भरोसा दिया। जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये, परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे ते मी माननीय या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत, म्हणजे उदाहरण झालं झेंडू, जरबेरा, निशिगंधा, शेवंती, मोगरा आणि गुलाब, ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी। परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात, म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील, फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहे किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत। तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी, कारण ह्याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे हे त्यांना मिळायलाच पाहिजे, लाभायला पाहिजे। आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे। मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं, त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही 5-6 प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनवण्यासाठी बंदी घालावी, ते त्यांना मान्य आहे। आणि त्यामुळे ही 5-6 व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवणे याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही। जैन धर्मियांमधले अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही, ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी। बाइट देवयानी फरांदे। कृत्रिम फूलों की वजह से नुकसान उठाना पड़ रहा है, इस पर सरकार कार्रवाई करे, ऐसी मांग अध्यक्ष केशव डिंगोरे ने की। आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्राच्या मातीत पिकतात, जसं झेंडू आहे, जरबरा आहे, लिली आहे, त्याच्यानंतर मोगरा आहे, अशा गुलाब आहे, शेवंती आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी। ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये। पण बाकीचे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड, अँथेरियम, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये, प्लास्टिक फुलांवर। बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो। त्यांनी आमदार देवयानी फरांदे मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ। साथ ही राज्यों में त्योहारों और समारोहों में इन फूलों का व्यापक रूप से उपयोग किया जाता है, इसलिए इस निर्णय को तत्काल वापस लेने का अनुरोध किया गया। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।